जाना अमंगळ ही वासना. 10व्या वर्गामध्ये 5 पोरी होत्या आणि 7 पोरं होतो आम्ही शाळा शिकत असताना. 2-4 वर्गापासून 5व्या वर्गापासून शिकलो. 5-6 वर्ष गेले. त्याच्यात त्या 7 मुली आणि 10 मुलं असलेल्या शाळेमध्ये एका जोडप्याचं लग्न जोडलं. म्हणजे त्या वर्गातली मुलगी पत्नी केली त्याच वर्गातल्या मुलांनी. जिथपर्यंत पत्नी नव्हती त्यावेळेस त्या मुली आमच्या हाताला राखी बांधत होती. रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच मुली आमच्या हाताला राखी बांधत होती. ज्या दिवशी लग्न जोडलं, नवरा बायको झाले, त्या दिवशी नातं कोणतं बदललं? का बदललं? काऊन बदललं? त्यापूर्वी राखी बांधलं. शरम तर वाटायला पाहिजे होती बायको करायला. वाटते का जी? सारं विकून खाल्लं आपण. भूमी अवघी शुद्ध जाना अमंगळ ही वासना. ही वासना जी आपली आहे, इच्छा आहे, तृष्णा आहे, आशा आहे, अपेक्षा आहे, या आशा तृष्णा अपेक्षा माणसाला माणुसकीचं काम करू देत नाही. म्हणून मोठे मोठे रथी महारथी श्रीमंत लोक, कोट्याधीश लक्षाधीश लोकसुद्धा भ्रष्टाचार करत आहे, शिष्टाचार करत आहे, अत्याचार करत आहे. शिकले सवरलेले लोक लहान लहान मुलीला फसवत आहे. नको पाहू नये असं चित्र आपल्या समोर दिसत आहे. मित्र हो, राक्षसी प्रवृत्तीनं घेरलेला आहे माणसाला. इथं देवधर्म कसा राहिला? भोग थार धरी ताके सन्मुख घंटी नाद बजावे भोजन कौन करे बिनु चेतन उलटी आपुई खावे. यही विधि करत करत जड़ पूजा आपू ही जड़ बन जावे. कहे कबीर ज्ञान सदगुरु का हृदया कैसे समावे. कसं शक्य आहे? होऊन जाईल अनंत मार्ग पुन्हा कोणते महाराज होऊन जाईल. ऐकाय कीर्तन. पण मित्र हो, तुका म्हणे जाते जाते, तुका म्हणे जाते जाते, तुका म्हणे जाती जाती, तुका म्हणे जाती जाती, तुका म्हणे जाती जाती, तुका म्हणे जाती जाती. जाती सवे खावे माती, जाती सवे खावे माती, जाती सवे खावे माती. जाती सवे खावे माती, जाती सवे खावे माती, जाती सवे खावे माती खावे माती. तुका म्हणे जाती जाती, तुका म्हणे जाती जाती, तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती जाती सवे खावे माती. आहे तयारी मित्र हो? कुटुंब कसं सुखी राहत नाही? का वाद होते पती पत्नीमध्ये, भाव बहिणीमध्ये, समजीमध्ये फरक आहे. लक्षात घ्या. फेर नहीं कछु अंग में, फेर नहीं इंद्रिय माही, फेर है कछु बूझ में समझ परी नाही. कबीर साहेब म्हणतात फेर नाही कछु अंग में. संतांच्या, सज्जनाच्या, समजदार लोकांच्या अंगामध्ये तुमच्या अंगामध्ये काहीच फरक नाही आहे. हात पाय डोळे नाक कान सगळेच बरोबर आहे, कपडे लते बरोबर आहे, खाणं घेणं बरोबर आहे, बोलणं चालणं बरोबरच आहे. तुमच्यात मध्यात का अंतर आहे? कबीर साहेब म्हणतात आपलं का अंतर आहे? सेवा करणारे काही सेवाधारी लोक आहेत त्यांच्यातनं आपल्यामध्ये का अंतर आहे? फेर नाही कछु अंग में, फेर नाही इंद्रिय माई. डोळ्यामध्ये काही फरक नाही, कानामध्ये काही फरक नाही, जिभेमध्ये काही फरक नाही. फेर है कछु बूझ में. बूझ म्हणजे समज, समजीमध्ये फरक आहे. सो तुझे निर्वारी हूँ नाही.
ही समज जी साधू संतांची होती. ज्यांना आपण देव म्हणतो, मंदिर बांधतो, त्याच्यामध्ये प्रतिष्ठा करतो, स्मारक ठेवतो, ते स्मारक त्यासाठी ठेवलं की ही समज त्यांच्यामध्ये होते. बापा रे, आपल्या समाजामध्ये माणसं आहे, आपल्या समाजामध्ये दीनदुबळे आहे, आपल्या समाजामध्ये निराधार लोक आहे, अबला लोक आहे, गोरगरीब आहे, दैना पाहत नाही. लक्षात घ्या. चहूबाजूनी असू द्या, वेळ होते नाही. फजित सार करते दैनाया समाजाची हाल हाल होते रे. दैनाया समाजाची हाल हाल होते. चहूबाजूनी रक्तशोणी, चहूबाजूनी रक्तशोणी, फजिता सगळे करते दैनाया समाजाची हाल हाल होते. श्रीमंताचे भुजळ भुगते, गरिबांचा तो पोपट झुरते, गरिबांचा तो पोपट झुरते. वेळ बराच झाला. अशी जी हाल आहे, ती हाल आपल्या नजरेसमोर आली पाहिजे, म्हणून ज्ञानाची गरज आहे. लक्षात घ्या. भोग थार धरिताही सन्मुख, घंटी नाद बजावे, भोजन कौन करे बिनु चेतन, उलटी आपुई खावे. इतकी समज नाही येत. आपण मांडलेला उपार, जड वस्तू काय खाणार आहे राजू, समज आपली. पुन्हा ते तुम्हालाच खावं लागते. मी एक सण होता, बोलता बोलता विषय आला म्हणून मला खूप भूक लागली होती, आणि आमची जी माय आहे तिनं सणाच्या दिवशी बोंडा आणि भजे केले होते. तर त्याच्यातला एक भजा फक्त मी उचलला आणि तोंडात टाकला. 2 थापडा मला खावा लागला. काऊन? लेखा म्हणे, उपार नाही, फुपार नाही, देवाले नाही, धर्मा नाही, तूच खाते म्हणे. जिता जीव मेला तर चालते, नाही मेलेल्या जीवात तुमची श्रद्धा आहे. तुम्हाला भक्ती करायची जिवंत माणसं नाही पाहिजे, मेले मुर्दे पाहिजे. अशी मानसिकता आपली राजे हो. मेल्यावर प्रेम करायचं. एका जणाला मी भेटायला गेलो, खोली दार उघडल्याबरोबर नाकावर रुमाल धरावा लागला. धमकन वासाली खराब, कप तिथंच, थुका तिथंच, चांगला माणूस, भजना पूजना माणूस, असा वास धरला. तो लागला रडायला. काऊन बाबा? काय बापा म्हणे, जिवंतपणी नरकवास आहे, पोरगा सर्व्हिसला आहे, पत्नी सर्व्हिसलाच आहे, सून आहे, आणि त्या बुड्याला एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं वास येऊ नये म्हणून. काळीसुद्धा नाही दार. आम्ही म्हटलं भेटायचं नाही, नाही भेटू नका म्हणे. आत्म चालण्यात काऊन म्हणलं, जात राहतेस. आम्ही जबरदस्तीने गेलो. अशी अवस्था त्यांची होती राजे हो. आमची भक्ती अशी, आम्हाला मेले, मग मेल्यावर मग त्यांच्यासाठी जुनं साबण नाही आणलं, नवीन साबण, लक्ष वास आली पाहिजे पाठ धुवायला. मेल्यावर आम्ही गेलो मैतीला, नवीन साबण लावलं आणि घासू घासू पाठ धुतली राजे होती त्या माणसाची. अशी आमची श्रद्धा आहे. आंधळीचं भक्ती आणि आंधळे रिवाज, युगे युगे जपतो आहे आंधळा समाज, कधी जागे व्हाल राजे हो. तुमच्या समोर असे प्रसंग येतात. फक्त एवढंच खरं, आमचं हृदय पाजरते, कधी कधी डोळ्यात आसू येते. आपण निबरकट्टे आहो, काहीच आपल्याला देणं घेणं नाही. बायकोन वागवतो आणि तिलेच लाथा देऊन मारून टाकतो, इतके निर्दयी आपण आहोत. म्हणून यही विधी करत करत जड पूजा, या प्रकारे आयुष्यभर जड पूजा करू 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 आपुही जडपणी जावे, असंच जीवन जगलो आपण. खाणं पिणं मौज करणं, हेवे दावे, द्वेष, टीका टिप्पणी, छल कपट, रोज शोषण भक्षण जर करत बसलो तर कही कबीर ज्ञान सद्गुरु का हृदया कैसे समावे. सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान 50-60 वर्षापासून बोंबलत आलो आम्ही. संतांचे पुरळ देऊ 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 देऊ, हे कधी भरायचो इथं, कधी भरायचं का असंच राहायचं.
त्याचा अर्थ असा नाही तर तुम्ही सज्जन नाही, भरून नाही राहिले, बरेचसे बदल होत आहे. परंतु आमची अपेक्षा अशी आहे बापा, मी मागच रमाकांतला म्हटलं की बापांनी आपल्या मुलाची स्तुती त्याच्या देखता करू नये म्हटलं होतं मागं मी एकदा, करू नये. आपल्या मुलाची स्तुती कर म्हणजे मुलं बिघडवू नये. स्तुती केली का स्तुतीने माणूस फुगल्या जाते. जमत असेल तर दोष पहा आणि ते दोष चार चौघात नका पाहू. शहाणा मनुष्य चार चौघात दोष नाही पाहत, दोष व्यभाकडे कान जाते आणि बाजूला नेऊन सांग बापू तुझं चुकलं म्हणून. बऱ्याचशा लहान लहान गोष्टी आहे राजे हो, एकमेकाविषयाचा द्वेष काढून टाका, उन्हपूर पाहू नका. दोष ते माणसाला दिसूच नाही. दोष ठेवी दुसऱ्याशी तो स्वयं असे आपणाच पासी, ऐसे कळेना जयासी तो एक पडत मूर्ख जाणावा. दोष त्यालाच दिसते ज्याच्या अंतरामध्ये दोष राहते. बिना दोषानं दोष दिसत नाही, लक्षात घ्या. आम्ही दंडारी करत होतो, नजर चुकली तर गवळण हुकली. दोष सगळ्यांना दिसत नाही, लक्षात घ्या. तुमच्यातला दोष पाहण्यासाठी माझ्या अंतरात दोष पाहिजे. गुणमय अंतकरण असेल त्याला जो दोष दिसतच नाही. दोष पाहिजे, दोषमय असणार म्हणून अंतकरण बदलावाची वेळ आलेली आहे. दोषमय अंतकरण काढून टाका, गुणमय अंतकरण घ्या. सर्व प्रेम करा, जिव्हाळा होता. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. राष्ट्रसंतची आपण म्हणतो ना, आपण तन मन धन हे आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी घालवा, झिजवा. यात माणुसकी आहे, यामध्ये सुख, समाधान, स्थिरता, शांतता सामावलेली आहे. जबावरी चंदन झेजेना तववरी सुगंध ऐसा कळेना. चंदन हे सुगंधित आहे असं करण्यासाठी त्याला अगोदर झिजावं लागते. झाडाच्या रोपट्याची वास पाहायची असेल तर त्या बियाला सडावं लागते. समाजामध्ये तुम्हाला काही देवाधर्माचे कामं करायचे असेल तर तुम्हाला आपलं अस्तित्व गमवावं लागते राजे हो. आणि ही तयारी आपण ठेवली पाहिजे, कारण एक दाना सडला तर त्याचा मोबदला हजारो दाण्यातून मिळते, लक्षात घ्या. म्हणून ते गाणं आहे, तुम एक पैसा दोगे 10 लाख दोगा. म्हणण्याचा मतितार तसा आहे, जड पूजेचा त्याग करा. तुका मन जड बुद्धी, 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 तुका मन जड बुद्धी. सत्कर्म शुद्धी सांडवी, 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 सत्कर्म शुद्धी सांडवी. सत्कर्म शुद्धी सांडवी, सांडवी, सत्कर्म शुद्धी सांडवी, सत्कर्म शुद्धी सांडवी, तुका मन जड बुद्धी, तुका मन जड बुद्धी, तुका म्हणे जडबुद्धी सत्कर्म शुद्धी सांडवी. आपल्यातून सत्कर्म का होत नाही? आपल्या हृदयामध्ये सद्भावना जागी का राहत नाही? वेळ प्रसंग आल्यावर आपण विचारी लोक सुद्धा अविचाराचे कामं का करतो? हे तुम्हाला आणि मला लागू याचं कारणच तुका म्हणे जडबुद्धी सत्कर्म शुद्धी सांडवी. आपण जडबुद्धी घेऊन राहतो, ज्ञान उघडाळे देऊन
काय आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी याविनचा वटी करू नका काही संत संग धरा तुझा जो थोडा ज्ञानदृष्टी आत्मदृष्टी चेतनदृष्टी ही घेऊन जर माणूस जगला तरच सद्भावना जागी राहते, सत्कर्म करता येते. आपणाला वाटते आपण सत्कर्मच करता आहोत, पण जडबुद्धीचा आधाराने सत्कर्म होऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून जडबुद्धी काय आणि चेतनबुद्धी काय याचा भेद जाणण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान नेहमी सत्संगामध्ये असलं पाहिजे. सत्संग कशाला म्हणावं? संतांच्या विचाराचा संघ जीवन जगत असताना असणं त्याचं नाव सत्संग आहे. अनंत महाराजाच्या संगतीमध्ये भरपूर लोक आहे, कबीरच्या संगतीत भरपूर लोक होते, तुकडोजी महाराजाच्या संगतीत भरपूर लोक होते, पण सगळे लोभीला बाळ झाले. लक्षात घ्या. त्याचं नाव सत्संग नाही आहे. संतांच्या वैचारिक जीवन पद्धतींच्या जवळ असणारे जे लोक आहे त्या वैचारिक जीवन पद्धतीनुसार त्यांची जीवनराठी असणं याचं नाव सत्संग आहे. मग तुम्ही डॉक्टर राहा, पटवारी राहा, कास्तकार राहा, राजकारणी राहा, समाजकारणी राहा, मजूर राहा, प्रत्येकाला संधी आहे ज्ञान प्राप्त करण्याची. म्हणून जडबुद्धीचा त्याग करा आणि चेतनबुद्धी. एक महाराजांचं गाणं आहे, चेतन करणार जडबुद्धी चेतन आहे ना. श्री गुरुदेव की महिमा न्यारी जडबुद्धी चेतन. श्री आमचे गुरु अनंत महाराज आमचे गुरु आहे. कधीपासून नाही, कालपासून. अनंत महाराज तुमचे गुरु आहेत. गुरुदेव श्री गुरुदेव की महिमा न्यारी जडबुद्धी झाली का चेतन व्हाचीच आहे. मग गुरु शिष्य कसे? शिकले सो शिष्य, बोधे सो गुरुदेव. नाही तरण तारण आपही एकही हंसा भेव. शिकणारा शिष्य होय आणि बोध देणारा गुरु होय. नारळपान दिल्यानं शिष्य होत नाही बाबाजी. पंचक्रांत बसल्यानं नुसते शिष्य होत नाही, शिकावं लागते. नाही आम्हाला पेटी शिकावं. कापसे पटवारी होती माझ्याजवळ, मी टेलरिंग काम करत होतो. नाही त्यांच्यापासून मी पेटी शिकलो. शिकणारा पाहिजे, शिकवणारा. बिना शिकवणं शिकत नाही. शिकते का? प्रत्येकजण शिकणारा शिकवणारा असेल तर शिकते. म्हणून शिष्य त्याचं नाव आहे. जो गुरुचं शिष्य, गुरुचं बोलणं, चालणं, खाणं, घेणं, बसणं, उठणं, कमाई करणं, खर्च करणं, संबंध व्यवहार करणं हे शिकतो, त्याचं नाव शिष्य आहे. या गोष्टी पण जे लोक दूर आहेत ते शिष्य नव्हे. लक्षात. क्वांटिटी आणि क्वालिटी. काय पाहिजे तुम्हाला? क्वांटिटी पाहिजे का क्वालिटी पाहिजे? क्वालिटी पाहिजे राजू. कारण किती पडले का नाही? 100 पडले पंचीकरणात. 100 लोक बसले, मोठं पंचीकरण झालं. पण क्वांटिटी कितीची? दोघाची नाही. काय फायदा? हां डुकरीन गेली आणि कुठं केदारा गेली आहे ना. तसं होऊ नये राजू. तुमचं आणि माझं ह्या आजचा विषय तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे बरं का. मी तुमच्यातच आहो. मी काही तुमच्या वेगळं नाही. फक्त मला एवढं वाटते की संत महात्माचं आपण ऐकावं बा असं मला थोडं वाटत आहे. तुम्हाला वाटत तसं गोष्ट चांगलीच आहे. तुम्हालाही वाटत तसं दोघंही मिळून आपण उद्यापासून जडबुद्धीचा त्याग करणं शिकू. संतांच्या ज्ञानाचं मर्म जाणून घेऊ आणि त्या मर्मानुसार आपण जीवन राखायला सुरुवात करू. तुम्ही आणि मी. जर तुम्हाला जाणता आलं नसेल, जाणकार माणसाकडे जा, ग्रंथांचं वाचन करा. मिलवाय के सदग्रंथ को करना श्रवण सतपंथ को. नाही सद्ग्रंथांचं वाचन करा, सत्य मार्ग हातात घ्या, वैचारिक जीवाच्या संगतीत राहा, ज्ञानाची बाजू समजून घ्या आणि आपली जीवनराठी बदलवण्यासाठी समजीमध्ये काही पालट करा. बुद्धीचा पालट नासेल कुमती होईल सद्भक्ती पंथी. नाही का? अशा प्रकारे तुम्हाला सगळीच माहिती आहे. आजचा विषय असा आहे, संतो जग को समुझावे तजी प्रत्यक्ष सद्गुरु परमेश्वर जडको पूजन जावे. जड वस्तूची पूजा करून तुमच्या हातात काहीच येत नाही. जड वस्तूच्या ज्या मूर्ती आहे, स्मारक आहे, पुतळे आहे, चित्र आहे, हे टाकून द्यायचे नाही. त्यांना आदराने ठेवायचं, त्यांची पुष्पास करायची, स्वच्छ ठेवायचं. असे काही ठिकाणी फोटो पाहिले मी. बापाचा फोटो आहे, त्याचा कृष्णाचा फोटो आहे, त्याचा रामाचा फोटो आहे, नावना जाऱ्या लागून आहे. निदान पुष्पास तर करत जा, नाही त्याचं अनुकरण होतं नाही का. मंदिराचे कोणते कांटे झाडून टाका. हे उंदर आहे मंदिरात, उंदराचे लेंडे आहे मंदिरात. मी पाहिलं स्वतः. सामुदायिक प्रार्थनेचं मंदिर आहे,
तिथं गादी टाकून आहे आणि ते नाव खाली नावनं जाळ्या लागून आहे. मी पाहिलेलं सांगतो राजो, असं काही करू नका. स्मारक स्मरण ठेवण्यासाठी आहे. स्मारक वाईट नाही आहे. देवाचे स्मारक ठेवा, चित्रे ठेवा, मूर्ती ठेवा, पण त्यांच्या चारित्र्यांचं वागण्याचं स्मरण ठेवण्यासाठी स्मारक आहे. आणि संतांचं श्रवण जे आहे ते प्रेरक आहे. आता मी बोलून राहिलो, तुम्हाला प्रेरणा देऊन राहिलो. आणि संतांचे वचन जे आहे ते तारक आहे. संतांच्या वचनात मी तुम्हाला पुरावा देऊन हे तुम्हाला तारणार आहे, मी नाही तारणारा. संतांचं वचन घेऊन जीवन जगेल तर तुम्हाला तुमचा तरणोपाय सुरू होईल. आणि जीव हा उद्धारक आहे. आपला उद्धार आपण करावा, संत देवाचा सहारा घ्यावा आणि संत ग्रंथांचा गवगवा चित्ता धरावा. अशा प्रकारे प्रत्येक सज्जनांनी सद्ग्रंथाचं वाचन करा. संत सज्जनाकडून काही गोष्टी समजून घ्या. आपल्या वृत्तीला समजीला बदलवून टाका. जीवन व्यवहारामध्ये संयमित आणि नियमित, मगाच मी म्हटलं गुरु आज्ञा प्रतिपालिये नियम वर्तिये संत. बोलता बोलता चंद्रशेखर जो माझा विषय निघाला. आपण व्यवस्था समजून घेत नाही. आश्रमाची व्यवस्था वेगळी, कुटुंबाची व्यवस्था वेगळी, समाजाची व्यवस्था वेगळी, धर्माची व्यवस्था वेगळी, पंथाची व्यवस्था वेगळी, अलग अलग व्यवस्था आहे बाजू. कारण कार्य व्यवस्था समजून घ्या. जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार तुम्ही कार्य कराल तर त्या कार्याचा परिणाम तुम्हाला सुख कारण होईल. कारण कार्य बिना कारणाने कार्य होत नाही आणि बिना कार्याने व्यवस्था तयार होत नाही. तुम्हाला सुखाची व्यवस्था पाहिजे का? तुमच्या घरामध्ये आनंद पाहिजे का? मग तुम्हाला आनंद निर्माण करणारं कार्य करावं लागेल. आनंद निर्माण करायला कार्य करायचं आहे का? मग त्या कार्यासाठी कारण शोधावं लागेल. आनंद निर्माण करणारं कार्याचा मार्गदर्शन कोण करणारे आहे शोधावं लागेल. त्याच्याकडे जावं लागेल. तुळशीवंत जो होयगा तो पिवेगा झकमारी. लक्षात घ्या, समाज विघातक आणि समाज रक्षक दोनही गोष्टी अनादिकाळापासून आहे. तुम्हाला समाज रक्षक पाहिजे की समाज भक्षक पाहिजे, समाज विघातक पाहिजे, याचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये करावा लागेल. चालतानाच न्याय धरून यंतरी पाऊल टाकावी भुवरी. चालतानाच फक्त रस्ता पाहायला पाहिजे. बोलताना शब्दाला रोखलं पाहिजे. पाहताना डोळ्यात विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विचार 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 विचार. विचारा वाचून काही समाधान ते प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई भरे पा. जय जय पांडुरंग 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 जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी पांडुरंग जय पांडुरंग हरी पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हे हरी पांडुरंग पाराभंगा नवरूपी करावला सखा उभारिया बाळा आरती पांडुरंगा हे हरिशास्त्र